जय श्री कृष्णा टू ऑल. सो गाईज इकडे मी बनवायला घेतले आहेत आयन चपाती म्हणजेच पालकाची चपाती अँड यू नो पालक इज अ आयन डिश. त्यासोबत मी बनवायला घेतल्या होत्या भाकरी पण. हो, आणि 2च भाकरी बनवायच्या होत्या. सो मी त्या पटापट कंप्लीट केल्या आणि दुपारी मला मुंडावळ्यांची ऑर्डर होती. सो इथे पसाराच खूप झालेला. बट मुंडावळी बघा सिंपल आणि सोबर मुंडावळ्यांची ऑर्डर होती. आणि संध्याकाळी मी बनवायला घेतली होती मेथी मटर मलाई. भाई ही मेथी मटर मलाई ना टोटली डिफरंट आहे कारण जनरली ती स्वीट असते बट ही स्वीट नाही आहे. मी थोडी तिखट बनवली आहे. सो इथे मी बटरमध्ये कांदे, काजू आणि खडा मसाला जो आहे तो इकडे सॉटे करून घेतला, फ्राय करून घेतला आणि मिरची पण ॲड केलेली आहे. त्यानंतर इकडे मी कढईमध्ये बटर टाकले, तेल पण टाकले कारण बटर जळू नये. आणि मग मी त्यामध्ये ॲड केले होते जिरे, मटर आणि मेथी. मटर आणि मेथी टाकून त्यानंतर मी त्याला मस्तपैकी मिक्स केले आणि त्यांना सॉफ्ट होऊ दिले. ते सॉफ्ट झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ ॲड केले आणि परत त्याला मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्याला सॉफ्ट होऊ दिले. ते एकदा सॉफ्ट झाले म्हणजे आपली मेथी आणि मटर रेडी आहेत. सो त्यानंतर जो मी मसाला बनवलेला त्याचा मी पेस्ट रेडी केला होता आणि मग मी कढईमध्ये बटर आणि तेल ॲड केले. त्यानंतर जी पेस्ट रेडी केली होती ती मी त्यामध्ये ॲड केली आणि मस्तपैकी होऊ दिली आणि मस्त स्लो गॅसवरती पेस्ट मी होऊ दिली. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केला होता फ्लेवरसाठी किचन किंग मसाला. तो व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये ॲड केली आहे काश्मीरी लाल मिर्च. इथे कोणतीही मिरच टाकली जात नाही बट मी टाकली आहे कारण घरामध्ये तिखट आवडतं. ती जर भाजी मी गोड बनवते कोणीच खाणार नाही. सो मला टाकावी लागली. मी म्हणाली होती ना ही मेथी मटर मलाई डिफरंट आहे तर ती अशी डिफरंट आहे. त्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये मेथी आणि मटर ॲड केली आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि गाईज काय झालं, जी मलाई मला ॲड करायची ती मलाई अजून घरी आलेलीच नव्हती. सो मी लागलीच इकडे डाळ रेडी करून घेतली. त्यानंतर जेव्हा मलाई आली त्यानंतर मी त्यामध्ये मलाई ॲड केली आणि मेथी मटर मलाई इकडे रेडी झालेली आहे. सो या